श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 58. दुपारी ऊन्ह उतरल्यावर अंत्ययात्रा निघाली. हजारो लोक या अलौकिक महापुरुषाच्या अंत्ययात्रेमध्ये सामील झाले होते. भजनी मंडळीचं पथक पुढे भजन करीत चाललं होतं. मृदुंग, वीणा, झांजा, टाळ यांच्या साथीवर भजन गात गात स्वानंद स्वामींचा देह नदी तीरावर नेण्यात आला. सारा परिसर माणसांनी फुलून गेला होता. लोक सतत जय जयकार करीत होते. एकनाथ महाराज की जय, चिदानंद स्वामी महाराज की जय, स्वानंद स्वामी महाराज की जय घोषणा उठत होत्या. नदी तीरावर चंदनाची चिता रचण्यात आली. खोबरं खारकांची शय्या त्यावर अंथरली गेली. आगरू, गुगुळ, कापूर सर्व पवित्र पदार्थ ठेवून स्वानंद स्वामींचा देह चितेवर स्थापन करण्यात आला. अखेरचे मंत्र म्हटले गेले. स्वानंद स्वामींच्या थोरल्या चिरंजीवांनी अश्रुपूर्ण नेत्रांनी स्वानंद स्वामींच्या देहाला अग्नी दिला. हजारो लोकांनी पुन्हा एकदा उच्च स्वराने घोषणा केल्या. एकनाथ महाराज की जय, चिदानंद स्वामी महाराज की जय, स्वानंद स्वामी महाराज की जय. हळूहळू ज्वाळा शांत होत गेल्या. भोवतालची गर्दी कमी होत गेली. सर्वत्र अंधार दाटला. गोविंद स्वामी, दयाराम स्वामी, स्वानंद स्वामींचे कुटुंबीय, निकटचे भक्त चितेतील मंद होत चाललेल्या ज्वाळांकडे आणि धगधगत्या निखाऱ्यांकडे पाहत निस्तब्ध बसून होते. मनामध्ये अनेक स्मृती एकामागून एक दाटून येत होत्या. गोविंद स्वामी भाव व्याकुळ स्वरात म्हणाले, लोक सांगतात आत्मा अमर आहे. सद्गुरूंचा देह गेला असला तरी आत्मा आहेच, म्हणून दुःख करू नये. पण ज्या मंदिरामध्ये सद्गुरूंचा आत्मा वास करत होता ते मंदिराच कोसळलं, जमीनदोस्त झालं. हे दुःख केवढं मोठं आहे. गोविंद स्वामींचे हे व्याकुळ उद्गार ऐकून साऱ्यांना शोक अनावर झाला. आता सर्वत्र अंधारलं होतं. चिता विझत आली होती. सारे जण घरी परतले. शास्त्रविधीप्रमाणे स्नान झालं. रीतीप्रमाणे शेजारी मंडळींनी पिठलं भात करून प्रत्येकाला 2-2 घास तरी खायला लावले. दिवसभरामध्ये दयाराम स्वामींच्या पोटामध्ये अन्नाचा कण किंवा पाण्याचा थेंबही गेला नव्हता. तरीही एक घासही मुखात घालण्याची इच्छा होत नव्हती. शास्त्रविधीला मान देण्यासाठी दयाराम स्वामींनी कसा तरी एक घास घशाखाली ढकलला. पाण्याचा घोट घेतला. विजेचा लोळ अकस्मात कोसळावा तसं झालं. यशोदा काकींनी प्रायोपवेशन करून मृत्यू स्वीकारण्याचा निर्धार केल्याची वार्ता घरात पसरली. सारे कुटुंबीय यशोदा काकींच्या भोवती गोळा झाले. यशोदा काकींच्या बहिणीनं ताटात थोडा भात आणि पिठलं वाढून त्यांच्या समोर आणलं आणि रडत रडत ती विनवणी करायला लागली. शास्त्रविधीला मान देण्यासाठी तरी थोडं खा, ताट उष्टावं तरी. काकूंनी डोळे पुसले. निर्धारानं म्हणाल्या, स्वामी गेले, आता कोणासाठी जगायचं? आता देह पडेपर्यंत अन्न नाही आणि पाणीही नाही. आर्जव, विनवण्या, प्रार्थना, शपथा सगळं झालं, पण सगळ्यांचे उपाय थकले. यशोदा काकूंनी अन्न पाण्याचा त्याग केला तो केलाच. त्या नामस्मरण करीत तशाच एका जागी बसून राहिल्या. 9व्या दिवशी सकाळी सून जवळ गेली. भिंतीला डोकं टेकून यशोदा काकू तशाच बसून होत्या. स्तब्ध पुतळ्यासारख्या बसल्या होत्या. अभद्र शंका येऊन सुनेनं अंगाला हात लावला. सर्व काही संपलं होतं. रात्रीच केव्हा तरी यशोदा काकूंचा प्राण गेला होता. कोणालाच कळलं नव्हतं. खोलीत अनेक बायका होत्या, पण देहावसन झाल्याचं कुणालाही कळलं नाही. यशोदा काकूंच्या चेहऱ्यावर पूर्ण समाधान होतं. अतीव शांती दाटून आली होती. एखादी देवीची मूर्ती पवित्र, सतेज, चैतन्यमयी दिसावी तसा त्यांचा चेहरा दिसत होता. गोविंद स्वामी म्हणाले, पती निधनानंतर 10 दिवसाच्या आत काकूसाहेबांनी देह ठेवलाय.
तेव्हा त्यांचे सर्व संस्कार सौभाग्य लेणं घालूनच करावेत. ही वार्ता आसमंतामध्ये वाऱ्यासारखी पसरली. पुन्हा एकदा आसमंतातील सारे स्त्री पुरुष जमा झाले. हजारो लोकांची गर्दी लोटली. मोठी अंत्ययात्रा निघाली. पुढे भजनी मंडळ चाललं. अंत्ययात्रेतील लोक जय जयकार करत होते. स्वानंद स्वामी महाराज की जय, यशोदा काकू महाराज की जय. शास्त्रविधीप्रमाणे सर्व संस्कार झाल्यावर गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी परतले. श्रीराम समर्थ. श्रीराम.